बेस्ट प्लेयर ऑफ द मॅच जिंकलेल्या संघाचा बेस्ट प्लेयर ऑफ द मॅच खेळाडू आहे ज्यांनी पारस सोबत पार्टनरशिप केली 17 धावांचं योगदान दिलं तो रोशन आपण मुख्य व्यासपीठावर असे त्यानंतर हरलेल्या टीमचे अविनाश ज्यांनी आशा दाखवली होती षटकार ठोकून आपण देखील या मॅच मधील बेस्ट प्लेयर ऑफ द मॅच ठरलेत आपण देखील मुख्य व्यासपीठावर आहे आणि मॅन ऑफ द मॅच आर्या एंटरप्राइजेस टीमचा ज्याने अर्धशतक या स्पर्धेमध्ये ठोकलं म्हणजेच तो आर्या एंटरप्राइजेस टीमचा हुकमी एक्का रन मशीन ऑफ आर्या एंटरप्राइजेस पारस आपण देखील मुख्य व्यासपीठावर असेल 5 षटकार आणि 3 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळाली आपण सुरुवातीला देणार आहोत अविनाश याला बेस्ट प्लेयर ऑफ द मॅच इंदिरा एंटरप्राइजेस टीमच्या अविनाश ज्यांनी एक षटकार ठोकला होता अविनाश आपण सुरुवातीला यायचे मुख्य व्यासपीठावर ज्याने आशा दाखवली होती की मी षटकार ठोकू शकतो आणि चांगली मॅच जिंकून देऊ शकतो बेस्ट प्लेयर ऑफ द मॅच अविनाश ज्याच्या बॅटमधून एक षटकार आला होता परंतु सामना त्यांना जिंकता आला नाहीये हे बक्षीस दिले देवीदास सोरगे आणि सत्यवान जोशी या जोडीने दिलेली बक्षीस दिले गेले त्याच्यानंतर जिंकलेल्या संघामध्ये आर्या एंटरप्राइजेस टीमच्या रोशनने 17 धावांची खेळी साकारली त्याला आपण बेस्ट प्लेयर ऑफ द मॅच हे गिफ्ट देणार आहोत सूर्यकांत बारशे यांच्या माध्यमातून जे देवीदास सोरगे आणि सत्यवान जोशी या एवन जोडी डीवाय फाउंडेशनचे सदस्य यांच्या माध्यमातून आलेले हे गिफ्ट दिले जाते त्यानंतर आपण देणार आहोत मॅन ऑफ द मॅच ज्याच्या नावावर या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक राहिलं आर्या एंटरप्राइजेस टीमचा रन मशीन पारस यांनी 56 धावांची खेळी साकारली गीतेश पावसे यांच्या माध्यमातून आलेले 1000 रुपये दिनेश बारसे यांच्या माध्यमातून आलेले 1000 रुपये आणि संजय केने यांच्या माध्यमातून आलेले 1000 रुपये अशी 3000 रुपयाची रोख रक्कम दिली जाते पारसला आपण हे 3000 रुपयाचं कॅश प्राइस देणार आहोत पारसला ज्यांनी 56 धावांची खेळी साकारली त्याच्यामध्ये 5 षटकार आणि 2 चौकार देखील पाहायला मिळालेत त्याच्यानंतर आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देखील देणार आहोत जी दिनेश बारशे यांनी पुरस्कृत केलेली आहे मोहन केने सुरेंद्र दलबी यांनी दिलेलं गिफ्ट देखील देणार आहोत भावेश जोशी अविनाश जोशी यांनी दिलेलं रेडबुल कोल्ड्रिंक देणार आहोत दुसरं कोल्ड्रिंक पुरस्कृत केलेलं मोहन पाटील ते देखील दिलं जाईल मेडल देखील दिलं जाईल राहुल जोशी आणि सागर बारशे यांनी पुरस्कृत केलेले आहे थन्सअपचा बॉक्स नवनाथ पाटील यांनी पुरस्कृत केलेले तो देखील दिला जातो दिनेश दलवी यांनी दिलेले गिफ्ट देखील दिले जातं आणि बालाजी पेपर्स कुछ खट्टा मिट्टा हो जाए कल्पेश पाटील यांनी दिलेले बालाजी पेपरचं पॉकेट देखील दिले जाईल आपण थोडीशी चर्चा करूया पारस कडे जाऊया त्याची थोडीशी चर्चा करूया आमने प्रीमियर लीग 2025च्या 5व्या पर्वामध्ये पहिला फलंदाज ज्याने बॅटचा आवाज करत असताना 56 धावांची खेळी साकारली त्याच्यामध्ये 5 षटकार आणि 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले रन मशीन आर्या एंटरप्राइजेस टीमचा पारस याच्याशी आपण चर्चा करूया पारस मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी जिंकली बक्षिसे देखील तुला खूप सारे मिळाली 3000 रुपयाचं कॅश प्राइस देखील जिंकलं पहिलं अर्धशतक या प्रीमियर लीगचं तुझ्या नावावर झालं काय सांगशील किती आनंद होतो आणि याचं श्रेय कोणाला जातं खूपच आनंद होतो मला याचा श्रेय माझ्या पप्पांना जाईल मोटिवेट करतो हर टाइम खूपच चांगला उल्लेख केला पारसने की याचं संपूर्ण श्रेय माझ्या वडिलांना जातो कुटुंबामधून क्रिकेट खेळण्यासाठी प्रोत्साहन मिळत असतं काय सांगशील मिळतो ना आम्ही माझ्या कॅप्टनने मला हे दिला खूपच चांगला उल्लेख तुम्ही केलात की वडिलांचं नाव तुम्ही पुढे आणलं की आई वडील आम्हाला क्रिकेट खेळण्यासाठी प्रोत्साहित करत असतात आणि कॅप्टनचा देखील खूप मोठा सिंहाचा वाटा होता तुझ्यावर विश्वास दाखवला अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू सो मच
लॉर्ड्स प्रमाणे शेवटचा सामना लक्ष्मण स्पोर्ट टॉस जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि या मॅचचं धावनवर्तन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी कॉम्बॉक्स मध्ये करूया परिवर्तन. ऐकूयात व्हाईस ऑफ टिटवाला लिंबवली मनोज कारवे सर यांना. येस, थँक्यू सो मच सुतार सर. प्रेक्षको, नवीन सामना इथे सुरू झालाय. आमने प्रीमियम लीग 2025 अक्षरशः आता शेवटच्या टप्प्यामध्ये जाऊन पोहोचलेली आहे आणि त्यामधील काही सामने शिल्लक, उर्वरित सामने. त्यातील हा सामना योगेश 11 विरुद्ध लक्ष्मण स्पोर्ट्सच्या कॅप्टनने टॉस जिंकून फिल्डिंग घेतली आणि पहिला गोलंदाज पाहतो आपण स्वतः कॅप्टन लक्ष्मण स्पोर्ट्सचे मनोहर केणे बॉलिंग हाताळत असताना. धावसंख्या आतापर्यंत 3 वर 0 बाद. अनिल आणि उमेशची जोडी सलामीर म्हणून आलेली आहे. हा स्लॉक करायचा प्रयत्न होता, स्लॉक स्वीप, पण तो चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर. त्या ठिकाणी फुलर लेन टाकण्याचा प्रयत्न. धावसंख्या स्थिर आहे, 3 चेंडूंमध्ये 3 धावा, 0 बाद. टॉस केलाय, फ्लाईट देण्याचा प्रयत्न सक्सेसफुल. हे व्हेरिएशन्स फार महत्त्वाचे. बदल केलाच पाहिजे. तुम्ही प्रत्येक चेंडूमध्ये जर बदल केला तर बॅट्समनला समजणारच नाही, तो सेटच होणार नाहीये आणि अशा प्रकारचे बदल करणारे गोलंदाजच चमकत असतात. हा जुना अनुभव आहे मनोहर केणेचा. तो पूर्णपणे वापरत असताना धावा इथे थांबवलेल्या आहेत, 3 वरतीच आहेत, पुढे जात नाहीयेत. समोर अनिल आणि अनिलच्या बॅटमधून हा मोठा फटका येतोय. हाफ व्हॉली घेतलं होतं, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचलाय का बघायचं आहे, परंतु नाही, त्याच्या अंतरामध्ये राहिला हा फटका आणि एका टप्प्याने सीमारेषेच्या बाहेर 4 रनसाठी चौकार. क्रिकेट खेळाचा जल्लोष होतो या साऱ्यांचा, थरार क्रिकेट खेळाचा जल्लोष होतो. अगदी मस्त पद्धतीने स्लॉटमध्ये चेंडूला घेऊन पाठवलं, जसं हवा होता चेंडू तसा मिळाला बॅटमध्ये. शेवटचा चेंडू असेल हा पहिल्या षटकातील आणि हा टर्न केलाय, पूल केलाय सक्सेसफुली. प्रेक्षकांमध्ये जात असताना जल्लोष पूर्ण. एका टप्प्याने सीमारेषेच्या बाहेर जातोय, परंतु पंच पाहतायत की डिक्लेअर झोनमध्ये आहे की अलीकडे आहे. प्रेक्षक दर्शवतात की चौकार आहे. 4 रन दिलेले आहेत, 4 रन पंचांनी डिक्लेअर केलं की हा चौकार आहे. चेक. ग्रुप ए मधून आपण पॉइंट्स टेबलची चर्चा करूया. आर्या एंटरप्राइजेसने 3 पैकी 3 मॅच जिंकलेत, त्यांचे पॉईंट्स झालेत 6. वेतालेश्वर 11 टीमने 3 पैकी 1 मॅच जिंकले, त्यांच्याकडे पॉईंट्स झाले 2. इंदिरा एंटरप्राइजेस टीमने 3 पैकी 1 मॅच जिंकली, त्यांचे पॉईंट्स आहेत 2. आणि स्वरा एंटरप्राइजेस टीमने देखील 1 मॅच जिंकली, त्यांच्याकडे पॉईंट्स 3. म्हणजेच आर्या एंटरप्राइजेस हा संघ जो आहे तो क्वालिफाय झालेला आहे. राहिलेले 3 संघ जे एक ग्रुपमध्ये आहेत ते तिन्ही टीमचे कॅप्टन आपण मुख्य व्यासपीठावर यायचे. त्यांच्यामध्ये ड्रॉ टाकला जाईल. पहिली चिठ्ठी निघेल ती बायला असेल, 2 चिठ्ठ्या शिल्लक राहतील, त्यांच्यामध्ये एक मॅच होईल आणि त्यातील विजयी संघ बायला निघालेल्या चिठ्ठीसोबत लढाई देईल आणि त्यातील विजयी संघ क्वालिफाय होणार आहे. हे पुढचं शेड्यूल असणार आहे, त्यामुळे तिन्ही टीमचे कॅप्टन आपण मुख्य व्यासपीठावर संपर्क साधायचे. आणि हे सामने जे असतील ते सुपर ओव्हरच्या प्रमाणे आपण 1 ओव्हरचे खेळवणार आहोत. मजा देखील येईल. तिन्ही कॅप्टन वेतालेश्वर 11, इंदिरा एंटरप्राइजेस आणि स्वरा एंटरप्राइजेस आपण त्वरित मुख्य व्यासपीठाशी संपर्क साधायचे. थँक्यू. ओ टू यू कॉम्बॉक्स. यावेळेला चेंडू सुद्धा फुलर लेनचा वापरला गोलंदाजाने. नवीन गोलंदाज आहे दुसऱ्या षटकासाठी दिनेश दळवी. पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्या आणि पहिला चेंडू डॉट काढलाय. सन्मान्य पांडुरंगजी टेकडीकर साहेबांचं आगमन झाले या वरिष्ठ नागरिक समाजसेवक आमनेचे आणि मैदानामध्ये तिथे 1 धाव कंप्लीट केली आहे उमेश दळवीने. उमेश जोशी. एकूण धावसंख्या वेतालेश्वर टीमचे कॅप्टन आपण संपर्क साधायचे मुख्य व्यासपीठावर. अकुट टप्पा ऑन सेटला हुक केलाय डीप स्क्वेअर लेग मध्ये, चेंडू चाललाय, चांगला फटका होता. क्षेत्ररक्षक अडवतील, जोपर्यंत फेकी करतील तोपर्यंत येतील 2 धावा. वेतालेश्वर 11 टीमचे कॅप्टन आपण मुख्य व्यासपीठावरशी संपर्क साधायचे. ओ टू यू कॉम्बॉक्स.
यावेळेला रायझिंग डिलिव्हरीला पंच केलाय आणि चेंडू जातोय वेगाने सीमारेषेच्या दिशेला जात असताना शर्यत लागली होती, परंतु ती जिंकली चेंडूने 4 रनसाठी. चौकारांची हॅट्रिक या ज्याचं नाव आहे फुलनेवाला, हमेशा खुलनेवाला, टीमचे ओनर अनिल फुलोरे. फुलोरे बाबा फुलोरे, अनिल फुलोरे कालपासून अगदी आनंदामध्ये आहेत आणि आता ते त्यांचा आनंद गगनात मावेनासा झालाय. त्याचं कारण की चांगला परफॉर्मन्स या इनिंगमध्ये सुद्धा होऊ लागलाय स्वतः अनिल फुलोरेंचा. चमकदार कामगिरी योगेश इलेव्हनची आणि तो संघ क्वालिफाय सुद्धा झालाय, असंच आता नुकतंच आपण घोषित सुद्धा केलं. आर्या एंटरप्राइजने पण जबरदस्त परफॉर्मन्स केलंय. हो, चेंडूला खाली ठेवलं, लॉफ करत होतं ऑन साईडला, परंतु पदुलालित्य नव्हतं, फूट वर्किंग नव्हतं. बघा रिप्ले दाखवतात आमचे ग्रामीण टेनिस क्रिकेटचे सन्मानी आपले पांडुरंगजी टेकडीकर साहेब आपल्यामध्ये आलेत, वरिष्ठ नागरिक काका, आमनेचे ग्रामस्थ. आमने गावची स्पर्धा आहे, ही जत्रा आहे 2 दिवसांची आणि जवळपास 1.5 दिवस संपलाय, अर्धा दिवस बाकी आहे. आणि आता मेन म्हणजे स्पर्धा, आता मेन क्लायमॅक्स असेल या स्पर्धेचा, रोमांच असेल. या ठिकाणी दुसरं षटक समाप्त झालं. धावसंख्या योगेश आमने संघाची एकही गडी बाद नाही, 18 वर. डीजे अजय. तर धावसंख्या 18, 2 षटकं समाप्त झाल्यानंतर 9.0च्या सरासरीने ह्या धावा उभ्या केल्यात योगेश इलेव्हनने. आता आतिषबाजीची शक्यता आहे, कारण पूर्ण 10 विकेट आपल्या हातात राखून खेळतायत. अनिल 14 धावावरती खेळतोय, उमेश 4 धावांवरती, 4 चेंडूंमध्ये 4 धावा उमेशच्या, आणि अनिलने 8 चेंडू वापरले 14 धावांसाठी. चांगली जोडी जमले. 59 धावांचा आपण रेकॉर्ड बघितला रोशन आणि पारसचा आधीच्या सामन्यामध्ये, आणि 86 धावांचा रेकॉर्ड सुद्धा झाला. मोठा फटका येतोय, सरळ येतोय अगदी कॉमेंट्री बॉक्सच्या डाव्या बाजूला, व्यासपीठाच्या बाहेर. हा चेंडू जणू का जेवण करायला गेला की काय, सिक्सर. भरलाई ताट वटीचा माझे आईला देईन मान ग, भरलाई ताट वटीचा माझे आईला देईन मान ग. आणि गोलंदाज सुद्धा आज चिकनचे स्पॉन्सर आहेत आणि त्यांनी सुद्धा तो चेंडू असा दिला की त्यांचा चिकन खाण्यासाठी गेला, अगदी आमच्या व्यासपीठाच्या बाहेर पाठीमागे. हो, क्लीन बॉल प्लेड ऑन, बॅटच्या आतली कडा आणि त्रिफळाचीत, फलंदाज बाद. भरलाई ताट वटीचा माझे आईला दे. बॅटची आतली कडा घेऊन चेंडू धडकला एसटीला आणि प्लेड ऑन झाला फलंदाज उमेश. धावसंख्या 24, 1 गडी बाद, 2.2 षटकं झालेली आहेत. चौकारच पाहिजे ना नियमानुसार, तो त्या साईडने गेला तर मग डिक्लेअर आहे नियमानुसार. हे 2 आहेत, तो चौकार आधीचा बॅनरचा बरोबर आहे मनोहरजी, नो प्रॉब्लेम.
इट्स ओके. चेक. आपण एक ग्रुपमधून 3 संघ ज्यांचे पॉईंट्स समांतर झाले होते त्याच्यामध्ये ड्रॉ ओपन केला. इंदिरा एंटरप्राइजेस टीमची चिठ्ठी निघली, नशिबाची चिठ्ठी, आणि ते बायमध्ये पोहोचलेत. म्हणजे स्वरा एंटरप्राइजेस विपक्ष वेतालेश्वरी एंटरप्राइजेस यांच्यामध्ये 1 ओव्हरचा सामना रेग्युलर नियमाप्रमाणे आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्यांच्यातून जो जिंकेल तो इंदिरा एंटरप्राइजेसशी 2 हात करेल आणि त्यांच्यामध्ये संघ जो जिंकेल तो क्वालिफाय होईल. असं पुढचं शेड्यूल असणार आहे. ओ टू यू कॉम्बॉक्स. मोठा फटका आणि मनोहर केने चेंडूच्या खाली झेल टिपला सुद्धा मोठा आणि मोठा खंदा फलंदाज गारद होतोय. नवनाथ पाटील बाद जसे आले तसेच निघाले. दिला घरी सुखी रास. केने चेंडूला चुंबन घेतलं. त्यांना पण माहित होतं की काय महत्व होतं. नवनाथचा तगडा खेळाडू आहे आणि लगेचच त्याला परतीचा रस्ता दाखवला आणि गोलंदाज विकेटच्या हॅट्रिक वरती एकदा टाळ्या असू द्या. आपण शुभेच्छा देऊया शरद केणेंना, ज्याने आपलं जेवण पण दिलंय आणि ज्यांना शुभेच्छा देतो आपण हॅट्रिक साठी. हा चेंडू हॅट्रिक डिलिव्हरी आहे. करू शकतो शरद केणे. प्रयत्न केलाय परंतु हा चेंडू हवेत खूपच लांब जातोय. स्लॉग स्वीपचा नजारा. स्लॉग हिट, नॉट स्वीप. इट्स अ हिट, सिक्सर. येस डीजे बजाव बजाव. ठिकाणी स्टान्स दाखवला होता. गुडघा टेकला तो उजव्या गुडघाती पूर्णपणे वजन ट्रान्सफर केलं. बैठकी शॉट आपण आधीच्या काळामध्ये बैठक शॉट म्हणायचो आणि काय स्टान्स आहे बघा. पूर्ण बॉडी बॅलन्स राखून चेंडूला लॉफ्ट केलं तर उडवलं तर मिड विकेटच्या वरून आणि झेल सुद्धा टिपला. तिकडे यायचं लगेच. या नाव पण सांगायचं या. आजचा दुसरा ऐवा झेल घेणारा आधीचा गणू जोशी होता. आता बघूया कोण आहे. परंतु बॅटिंग काय जबरदस्त. हो आणि लगेच प्रत्युत्तर. ईट का जवाब पत्थर से. आय एम शरद केणे. मी विकेट घेऊ शकतो. क्लीन बोल्ड. टिपलेला आधीचा ऐवा झेल त्यांनी यायचंय. ऐवा झेल घेतलेला आपल्यासाठी बक्षीस आहे 200 रुपयाचं. झेल टिपला त्यानंतर काय मस्त पद्धतीने स्विंगिंग डिलिव्हरी टाकली गोलंदाज शरद केणेने आणि फलंदाजाला लगेचच रिटर्न तिकीट काढून दिलं. बॅक टू द पॅव्हिलियन. गीतेश होता फलंदाज. 3 धक्के आतापर्यंत लागलेत. अनिल फुलोरे अजून धावफलक फुलवण्यासाठी थांबले आहेत कारण धावफलक आता पोहोचलाय 30 वर. 3 गडांच्या मोबदल्यामध्ये 2.5 षटकांमध्ये. शेवटचा चेंडू आहे हा. या षटकातील नवीन फलंदाज गेलेत. मुरलीधर पाटील. ऐवा झेल टिपला आमच्या योगेश केने. क्या बात आहे. ओनर लक्ष्मण स्पोर्टचे ओनर त्यांनी टिपला झेल आणि या ठिकाणी सुद्धा टिपला झेल. विकेट किपरने फलंदाज बाद. व्हॉट अ बॉलिंग. शरद केने चिकन खायला घातलंय पण आज परफॉर्मन्स पण वसुलीचं करतोय. क्या बात आहे शरदजी केने. वेल डन.
समाप्त झाली. तुम्ही तत्पर राहायचे प्लीज. प्रत्येक षटकारासाठी आता राजेंद्र पाटील कडून बक्षीस असणार आहे. काय हवंय शरदजी? सबस्टिट्यूट. ओके, पाणी पण पाठवा आणि पृथक्करण बघा इथे 6WW असं दिसतंय आपल्या शरद केण्याचं. असं फार विलक्षण पाहायला मिळतं, दुर्मिळ असतं की षटकार खाल्यानंतर सुद्धा विकेट घेणं सोडलं नाही शरद केण्याने. षटकार 2 विकेट, परत षटकार 2 विकेट, असे 4 विकेट प्राप्त केले. धावसंख्या 30, 4 गडी बाद, 3 षटकं समाप्त. स्वतः बघा झेल पण टिपला आणि मेहनत पण घेतात. पाणी पण घेऊन गेले, फिजिओ पण तेच आहेत, पाणी पण तेच पाजणार आणि संध्याकाळी सुद्धा तेच पाजणार पाणी. आणि बघा हा अँगल दाखवत असताना दोन्ही पण अँगलनी क्लीन बोल्ड मस्त पद्धतीने ग्रामीण टेनिस क्रिकेटचे हे सर्व आमचे कॅमेरामॅन मेहनत करतायत आणि आमचे एडिटर पण खूप सुंदर काम करतात या ठिकाणी. त्यांची बोटं अगदी चारही दिशेला चालत आहेत. मग स्कोरिंग असो, एडिटिंग असो, ग्राफिंग असो, झूम असो, सर्व काय अगदी परफेक्ट परफॉर्मन्स या परफेक्ट टुर्नामेंटमध्ये पाहतो आपण. आमने प्रीमियर लीग 2025 मध्ये सर्व काय खास, झकास, हमखास अशी गॅरंटी असलेली स्पर्धा पाहतो आपण 5व्या पर्वातली आमने प्रीमियर लीग. दरम्यान काका सुद्धा एक आपले आलेले आहेत. रामदासजी पाटील काका, आपलं हार्दिक स्वागत. आणि पांडुरंगजी टेकडीकर साहेब सुद्धा आपल्यामध्ये ऑलरेडी आलेत. त्यांनी पण कॅप घातली आहे. जनार्दन केणे, आमचे रोशनजी चोरगे सगळे मेहनत घेत आहेत. इकडे विकी केणे, सर्व आमचं आयोजक मंडळ, अनिकेत आहे बार्शी, माझ्यासोबत त्याला योगेश चोरगे स्कोरिंग करतायत. सर्वांचे मेहनत. आणि बघा योगेश केणे कसे लाजीरवाणे झालेत, पदर घेऊन आलेत परंतु जाम खुश आहेत ते. त्यांचा संघ खूप छान परफॉर्मन्स करतोय, कमबॅक करतोय. कालचा रिदम तुटलाय, म्हणतात ना की मेलेली म्हातारी जिवंत झाली. उद्धव दळवी गेलाय, नवीन फलंदाज उद्धव दळवी. फुलर लेनचा चेंडू युवराज कुमार केणे. कुमार केणे हा उंच पुरा खेळाडू आणि बॅट्समन आहे तो उद्धव दळवी. पुन्हा एकदा गोलंदाज कुमार केणे अनिल साठी. अनिल तयार आहे, परंतु कोणता फटका मारायचा अनिलला समजत नाहीये. चेंडू उचली घेऊन इन स्विंग झाला, आतमध्ये वळला आणि कुमार खेळवतोय. कुमारकडे पूर्ण कसब आहे, हुशारी आहे. बघा हा क्रीजचा कॉर्नरने चेंडू डिलीज करता आणि आतमध्ये वळला, फ्लाय सुद्धा झाला आणि आतमध्ये वळला. फ्लाईंग आणि रायझिंग डिलिव्हरी कानाच्या जवळून गेला आणि आता मात्र झेल उडालाय. अनिलची इथे खेळी संपुष्टात अगदी पूर्णपणे पडझड झाली. 5वा गडी बाद झाला आतापर्यंत योगेश 11चा, धावसंख्या 30 असताना. पण धूम एकदम धूम मचाई ती गोविंदाचं गाणं. मला वाटतं हिरो नंबर 1 पिक्चर. आणि ती जोडी सगळी चालली होती गोविंद आणि करिश्मा कपूरची की सुपरहिट जोडी. इथे आता जोडीला आलाय तो शुभम पाटील उद्धव दळवीच्या जोडीला. अनिलजी बाद झाले, उमेश जोशी बाद झाले, गीतेशने लगेचच सिक्सर मारला आणि बाद झाले आणि मुरलीधर सुद्धा बाद झाले. पण आता ही मिडल ऑर्डर आहे, कधी ती मिडल ऑर्डर सुद्धा चांगलं काम करते आणि या ठिकाणी फिल्डिंग चांगली झाली आहे. नॉन स्ट्राईकला धोका, रनआउटचा प्रयत्न केला परंतु युवराज कुमारने त्या ठिकाणी काहीतरी चुकी केली. चेंडू निसटला, गॅदर केला नाहीये, कलेक्शन जमलं नाही. बचावले बॅट्समन ते म्हणजे शुभम पाटील, ज्यांच्या बॅटमधून तो फटका होता. आणि एका धावेने धावसंख्या 31 वर योगेश 11 संघ इथे पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करतोय. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 31 धावा. पुन्हा गोलंदाज कुमार केणे ओव्हर द विकेट. हा क्विकर 1 होता, फास्टर 1
फुलर लेनचा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर टाकला आणि बॅट सुद्धा उचलू दिली नाही. रिप्ले बघा ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून. हा किती मस्त वेगवान स्विंगिंग डिलिव्हरी. टप्पा पडल्यानंतर चेंडू स्विंग करतो. एअर स्पिनर आहे, हवेमध्ये चेंडू वळू शकतो हा कुमार केणे. आणि हा फ्लाय केला चेंडूला बघा. सर्व प्रकारचं भरणा असलेली गोलंदाजी. फ्लाय करतो, राईज करतोय, आतमध्ये वळवतोय, बाहेर काढतोय, टॉस करतोय. ही गोलंदाजी सर्वांनाच भावत असते आणि ते पूर्णपणे भाव खाणारी गोलंदाजी केली कुमारने. फक्त आणि फक्त एकच धाव. किती कंजूस आहे कुमार, एकच धाव खर्च केली. कारण 3 षटकात 30 होत्या, 4 षटकात पाहतो आपण 31च आहेत. धावांचा आलेख अक्षरशः खाली आणलाय. असं वाटलेलं की 4थ्या षटकामध्ये इथे हात खोलतील, परंतु मिडल ऑर्डरला जास्त चान्स मिळत नसते. टॉप ऑर्डर पूर्णपणे धारातीर्थी कोसळली आहे. शुभम आणि उद्धव खेळतोय, परंतु अजून 6 चेंडूंमध्ये 12 धावा जरी केल्या तरी सुद्धा एक फायटिंग स्कोर निर्माण होऊ शकतो. तो प्रयत्न इथे करतील का ते बघायचं आहे. करंट रन रेट आहे 7.76 आणि प्रोजेक्ट स्कोर असेल ह्याच रेटने जर गेले तर 39 असा लेखाजोखा आपण स्क्रीनवरती पाहू शकता. आमचे लाईव्ह स्ट्रीमिंगशी जोडले गेलेले प्रेक्षक आपलं सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहात अमनेचं 5वं पर्व, अमनेची जत्रा महासंग्राम. अमने प्रीमियम लीग आणि हा चेंडू अमने गावाकडे येतोय, समोरच येतोय. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आलाच नव्हता कालपासून आणि तो आता आला. षटकार देऊन गेला शुभमचा हा शुभ षटकार. त्यांचे पिता श्री रामदासजी पाटील सुद्धा बघतात, त्यांच्याकडे चेंडू आला. काय योगायोग बघा की पप्पा देखो मैंने मार लिया आहे छक्का. पप्पा मी उगाच खेळायला जात नाहीये, पप्पा मी अभ्यास पण करेन, पप्पा मी कॅरियर पण करेन, पप्पा मी चांगला क्रिकेट सुद्धा खेळेन हे दाखवलं. कारण पप्पानेच तो फटका बघितला जो मंत्रमुग्ध करणारा होता. रामदासजी पाटील यांचा सुपुत्र शुभम पाटील यांनी ठोकला षटकार आणि एक उत्तेजना प्राप्त झाली. या धावफलकाला धावसंख्या पोहोचलेली आहे ती 37 वर. चेक यानंतर होणारा सामना 1 ओव्हरचा असेल. टाइम च्या अनुषंगाने 1 ओव्हरचा सामना मिळेल, कारण का पॉईंट समान झालेले आहेत. स्वरा एंटरप्राइजेस आणि वेतालेश्वर 11 टीमचे कॅप्टन सत्यम दलवी आणि सागर फुलोरे आपण टॉच बॉक्स मध्ये उपस्थिती दाखवायची. खेळ काहीसा थांबलेला, वारा घोंगावू लागलाय वेगाने इथे आणि धावा सुद्धा वेगाने येतील का बघायचा प्रयत्न करतोय शुभम. आता मात्र क्रॉस बॅटेडचा प्रयत्न होता. चेंडू ऑफस्टिकला टाकला, कारण अनुभव आहे मनोहर केणेकडे. त्यांनी सुद्धा पाहिलं की आधीचा चेंडू मी पूर्ण रडारमध्ये दिला होता, त्याला फेकून दिलं होतं स्टेजकडे शुभमने. पण आता मात्र शुभमला बाहेर बोलवतोय. हा टप्पा बघा ऑफस्टिकच्या खूपच बाहेर पडला तर आतमध्ये वळला आणि त्या ठिकाणी स्वतः शुभम निघाला की काय. येस, आउट, कॉट बिहाइंड. क्या बात आहे, याला म्हणतात खेळाडू वृत्ती. कुठलीही वाट न बघता स्वतः निघाले. पप्पांच्या समोर सुद्धा त्यांनी आदर्श निर्माण केला आहे हे म्हणायला हरकत नाही. शुभम परततोय डगआउटमध्ये, फलंदाज बाद. अल्पेश पावशे नवीन फलंदाज. चांगली खेळाडूवृत्ती दाखवली शुभम पाटीलने. कोणी पण अपील नव्हतं केलं, पण तो स्वतः बाहेर निघाले आणि उचली गेलेला चेंडूला टर्न केलं, खेचून ऑन साईडला तटवलं. ऑफ स्टिकला सोडून जाणारा चेंडू बाउन्सिंग होता आणि बॅकवर्ड स्क्वेअरला ज्या ठिकाणी डिक्लेअर झोन आहे तिकडे पकडला गेला चेंडू. त्या दरम्यान एकच धाव कंप्लीट झाली. धावसंख्या इथे कंप्लीट होत असताना बरोबर 38 वर 38. लॉस ऑफ 6 विकेट्स टीम आपण पाहतोय योगेश 11. पुन्हा एकदा तशाच प्रकारचे फटके मारण्याचा प्रयत्न, जसं शुभमने नंतर चुका केल्या की ऑफस्टिकच्या बाहेर निघत नाहीयेत, शफलिंग होत नाहीयेत आणि तशाच प्रकारचे डॉट काढतोय बरोबर मनोहर केणे. हो, यावेळेला चेंडू थोडासा हवेत बॉलरच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न करतो. लॉंग ऑन, छोटापुरा खेळाडू पोहोचलाय आणि त्या ठिकाणी पोहोचले नाहीयेत. नॉन स्ट्रायकर बाद होत आहेत. रनआउटच्या रूपामध्ये इथे विकेटचं पतन झालं आणि षटक सुद्धा समाप्त झालं. 5व्या सर्व षटकांची समाप्ती. धावसंख्या बरोबर आहे ती 39 वर. 40 धावांचं लक्ष सेट केले जिंकण्यासाठी योगेश 11 आमने संघाने लक्ष्मण पोर्टच्या समोर.
7 गडी बाद झाले. आपण पाहू शकता सुंदर आकर्षक कलाकृती असलेल्या ट्रॉफीज. कोण जिंकणार? लखलखत्या चमचमत्या ट्रॉफीज. आणि हे मैदानाचं दृश्य बघा, विहंगम दृश्य. टॉसही होणार आहे आणि हे दृश्य आपण पाहू शकता. प्रोफेशनल लाईव्ह ब्रॉडकास्टिंग फ्रॉम ग्रामीण टेनिस क्रिकेट. जणू काय हे ग्रामीण टेनिस क्रिकेटवाले वाल्यांना घेऊन, आयोजकांना घेऊन हेलिकॉप्टरमध्ये बसलेत आणि हे पूर्णपणे चित्रीकरण केले. जाऊया आपण टॉस बॉक्समध्ये. पुन्हा एकदा आपण वर्णन करू या मैदानाचं. त्या ठिकाणी कॅप्टन सुद्धा पोहोचतायत. चेक. थँक्यू सो मच कॉम्बॉक्स. आपण जाऊया कॉम्बॉक्स मधून सरळ आमने प्रीमियर लीगचं हे टॉच बॉक्स. पांडुरंग काका मॅच पाहण्यासाठी आले. त्यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहे. हे नाणं दाखवूया आपण कॅमेरामॅनला. अख्खा आमना केलेगा. दुसरीकडे एप्रिल 2025चं हे 5वं पर्व. आतापर्यंत काय घडलं काय बिघडलं हे संपूर्ण विसरून पुन्हा एकदा या सामन्याचं नाणेफेक होते, कारण का हा सामना महत्त्वाचा आहे. स्वरा एंटरप्राइजेस आणि वेतालेश्वर 11 कॉल असेल. स्वरा एंटरप्राइजेस टीमचे सत्यम दलवे यांचा कॉल. APLचा कॉल होता, म्हणजेच नाणेफेक हरली, नाणेफेक जिंकली ते वेतालेश्वर 11 टीमच्या कॅप्टनने. पांडुरंग काकांना विनंती असेल आपण शुभेच्छा देऊन मुख्य व्यासपीठाची शोभा वाढवायची. पॉईंट दोन्ही टीमचे समान झाले, त्यामुळे एक ओव्हरचा सामना होणार आहे. खरं तर याच्या अगोदर काय घडलंय हे इतिहासामध्ये जमालंय. इथून पुन्हा एकदा या प्रीमियर लीगमध्ये दोन्ही टीमला संधी मिळाली आहे. टॉस जिंकले, एक ओव्हरची मॅच आहे. सागर, आतापर्यंत तुझी गोलंदाजी चांगली राहिली, फलंदाजीपेक्षा गोलंदाजी चांगली राहिली. निर्णय काय घेशील? बॅट फर्स्ट. फलंदाजी स्वीकारली. कोणते असे हुकमे की ते मैदानामध्ये सलामीच्या वीर रूपाने आम्हाला पाहायला मिळतील? नाही, जे आहे ते सर्व एकच टीम आहे. काही मॅच मध्ये बदल नाही, म्हणजे जी पारंपरिक जोडी ती मैदानामध्ये उतरेल. 6 चेंडूंचा केले, किती धावा जमा केले जातील? 10 ते 12 रन. 10 ते 12 जर रन झाल्या तर दुसऱ्या डाबामध्ये सामना जिंकण्यासाठी ओव्हरची जी जबाबदारी आहे ती कोण स्वीकारेल? कॅप्टन स्वतः असेल. मी स्वतः. एक बिग फाईट, एक चांगली मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल. हो, नक्कीच. धन्यवाद. सत्यम, तुझा संघ पिछाडीवर होता, आता ते सर्व विसरून पुन्हा एकदा संधी मिळाली. पॉइंट समान झालेत. एक ओव्हरचा सामने. प्रथम जर आपण विचार केला गोलंदाजी करायची, कोणावर जबाबदारी देशील या महत्त्वपूर्ण ओव्हरची? मंथन जोशी. कालपासून झोपले लागली नाहीये, कारण का पिछाडीवर संघ होता. मंथनची निवड तुम्ही केली, चांगली गोलंदाजी मंथनने केली आहे. आता झोप उडवण्यासारखी तो गोलंदाजी करेल. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी 10पर्यंत, 10च्या अंडरमध्ये करण्याचा प्रयत्न करू, कारण की सागर पण चांगला गोलंदाज आहे. बघूया आता. तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. मित्रांनो, कुठे जाऊ नका, पाहत राहा आमने प्रीमियर लीगचं हे 2025चं 5वं पर्व सामना. आपण टेबलचा जर विचार केला, पॉईंट टेबलचा, तर बरोबरीचे पॉईंट्स दोन्ही टीमला मिळाले. त्या कारणास्तव हा एक ओव्हरचा सामना चित्तथरारक तुम्हाला पाहायला मिळेल. जाऊया ही बातमी घेऊन आपण कॉम्बॉक्समध्ये, जिथे माझे सहयोगी समालोचक उपस्थित आहेत. थँक्यू सो मच. तर 40 धावांचं लक्ष मनाशी बाळगून सलामीची जोडी आलेली आहे मैदानामध्ये. दिनेश आणि कुमार केणे. 40 धावांचं लक्ष. आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये असतील सुतार सर. लक्ष्मण स्पोर्टला सामना जिंकण्यासाठी 40 धावांची आवश्यकता. पहिल्या चेंडू समोर अगदी सुरक्षित फटका सजवले, परंतु मिडऑफचा शतरक्षक येईल, शतरक्षण करेल. कोणती धाव नाहीये. निर्धाव चेंडूने या इनिंगला सुरुवात केली आहे. दुसरा चेंडू आखूड टप्पा ऑन साइडला हुक केलाय. डीप स्क्वेअर लेग मध्ये शतरक्षक नाहीये. पॉवर पिच षटक असताना वन बाउन्स चेंडू मॉन्ट्रियल यांच्या पलीकडे. दिनेशच्या खात्यामध्ये येतो हा दमदार चौकार.
11 टीमला दुसऱ्या डावामध्ये 40 धावा डिफेन्स करायचे आहेत, परंतु लक्ष्मण स्पोर्टने हल्ला चढवलाय. दिनेशच्या बॅटमधून चौकार आलाय. यावेळी समोर डाऊन द ग्राउंड हा फटका सजवलाय, परंतु फटका फसलाय. मिस टायमिंग. लॉंग ऑफ मध्ये चांगला खेळ आणि संपलाय दिनेश दलबीचा खेळ. विकेट क्रमांक पहिला. चांगला झेल पकडला शुभमने. आपण दुसऱ्या अँगल मध्ये दोन दृश्यामध्ये हे चित्र पाहतोय. फ्रंट फुटला गेला, बॉटम इनचा वापर करत असताना समोर लॉफ केला, परंतु लॉंग ऑफ बाउंड्री लाईन पलीकडे पाठवू शकला नाही. 4 वर पहिली विकेट. गीतेच्या खात्यामध्ये विकेट जाते. चेंडू झाले 4. पहिला चेंडू डॉट, त्याच्यानंतर चौकार, पुन्हा डॉट आणि त्याच्यानंतर विकेटचं पतन. हा सामना जर योगेश 11 टीमने जिंकला तर ते देखील टॉप 4 मध्ये जाऊ शकतात. त्यांच्यासाठी हा सामना खूपच महत्वाचा आहे. राईट अँड ओव्हर द विकेटने ऑफ स्टंपच्या थोडीशा आत आले. ऑन साईडला ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न. बॅट वेगाने फिरवली, परंतु संपर्क करू शकले नाही. गोलंदाज देखील गीतेश आहे आणि फलंदाज देखील गीतेश आहे. चांगलं बॅटल रंगते पहिल्याच ओव्हरमध्ये. 4 वर 1 गडी बाद आहे. 40 धावांची आवश्यकता आहे 5 ओव्हरमध्ये. राईट अँड ओव्हर द विकेटने यस कट केलाय. एक्स्ट्रा कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक. थोडीशी फंबलिंग झाली आहे क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. उमेशच्या माध्यमातून ही फंबलिंग पाहायला मिळाली. आपण पाहू शकता त्याच्या कमरेला रुमाल देखील आहे, कॅप आहे डोक्यावर. उमेश त्या ठिकाणी होते. गॉगल देखील आहे. गॉगलवर खूपच खर्च केलाय उमेशने. ओव्हरची समाप्ती. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर 5 वर 1 गडी बाद. ही स्थिती नाजूक स्थिती आहे. 40 च्या जवळपास जायचं आहे आणि पहिल्याच ओव्हरमध्ये गीतेशने चांगली गोलंदाजी केली. दुसऱ्या इनिंगला सुरुवात होण्यापूर्वी मुख्य व्यासपीठावर विटॅमिन सीचं थोडासा पेय आयोजकांकडून दिले गेलं. आमच्या कंट्रोल रूममध्ये कॉम्प्युटर बॉक्समध्ये विटॅमिन सी सोबत क्रिकेट. मॅच थांबवायचे काही मिनिटं. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर 5 वर 1 गडी बाद. चेंडू चेक केले गेले. 5 झाले की 6 याची चर्चा सध्या सुरू होती, परंतु ओव्हर समाप्त झाली आहे. 5 वर 1 गडी बाद. बॅकफुटला जात असताना पंच केला एक्स्ट्रा कव्हर मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल येते. चाळीस धाबांची आवश्यकता असताना पहिले षटक 5 धाबा 1 विकेट. दुसऱ्या ओव्हरला झाली सुरुवात. यावेळी सुडवलाय. स्लॉट मध्ये होता, पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. लांब पल्ल्याचा षटकार येतोय फलंदाज कुमार केनेच्या माध्यमातून. ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकतो. आतापर्यंतचा सर्वात लांब पल्ल्याचा षटकार कुमार केनेच्या बॅट मधून अगदी स्लॉट मध्ये होता, पाठवला लांब पल्ल्यामध्ये फ्लॉट मध्ये. नवराजच्या विपक्षामध्ये हल्ला चढवला. 6 धाबांच्या मदतीने टीमची धावसंख्या धावपलकावर जाऊन पोहोचली ती 12 वर. 40 धाबांची आवश्यकता होती. पहिल्या षटकामध्ये 5 धाबा 1 विकेट, परंतु आता प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली आहे
डिफेन्स करण्याच्या नादामध्ये बॅट शिखाडा आणि विकेटचं पतन. दुसरा झटका लागत असताना लक्ष्मण स्पोर्ट टीमला. द्विधा परिस्थिती झाली ती कुमार खेनीची. डिफेन्स करण्याच्या नादामध्ये बॅटची खडा लागल्याने विकेटचं पतन. महत्वाची विकेट प्राप्त केली आहे नवनाथने आणि त्याच्यानंतर जल्लोष. 12 वर 2 गडी बाद. आता हे 40चं लक्ष देखील खूप महागात होऊ शकतं कारण का 2 विकेट सुरुवातीलाच केलेत लक्ष्मण स्पोर्ट टीमच्या. हा सामना योगेश इलेव्हन टीमसाठी महत्वाचा आहे. जिंकले तर टॉप 4 मध्ये ते जाऊ शकतात. अनिल फुलोर यांनी पुरस्कृत केलेला संघ योगेश इलेव्हन टीमचे कॅप्टन गीतेश पावसे आणि दुसरीकडे लक्ष्मण स्पोर्ट योगेश केने यांनी पुरस्कृत केलेला संघ मनोहर केने टीमचे कॅप्टन. आणि तेच मनोहर केने आता मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडवर 4थ्या क्रमांकावर फलंदाजी करत असताना बॅकफुटला जात असताना कट करण्याचा प्रयत्न विकेट किपरने केली चुकी आणि डी झोन मध्ये जात असताना सिंगल येते मनोहर केनेच्या खात्यामध्ये. सिंगलच्या मतीने स्कोर बोर्ड जाऊन पोहोचेल 13 वर 2 गडी बाद. 40 धावांची आवश्यकता आहे. मनोहर केनेचा संघ टीमचे कॅप्टन आहेत आणि मनोहर केनेच मैदानाच्या आतमध्ये गेले. सिंगलने स्ट्राईक रोटेट होत असताना स्ट्राईक वर आहेत गीतेश भारसी. फुल टॉच ऑन साइडला टर्न केलाय. चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे वाऊन बाउन्स. चौकार येतोय गीतेशच्या खात्यामध्ये. चेंडूच्या मिरिट वर गेलेत. फुल टॉच बॅट वर घेतला. ऑन सेटला टर्न करत असताना चौकार येतोय गीतेशच्या खात्यामध्ये. जबरदस्त टेलिकास्ट GTC ग्रामीण टेनिस क्रिकेट .in माध्यमातून पाहायला मिळतो. दोन्ही अँगलने हा चौकार दाखवला गेले. चौकारच्या मतीने टीमची धावसंख्या 17 वर 2 गडी बाद. ओव्हर द विकेटने आखूड टप्पा करण्याचा प्रयत्न होता परंतु पिचिंग झाल्यानंतर गती कमी आणि बाउन्स जास्त. हा चेंडू डॉट. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाल्याने 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 17 वर 2 गडी बाद लक्ष्मण स्पोर्ट संघ. आणि आता मात्र या संघाला सामना जिंकण्यासाठी 18 चेंडूमध्ये 23 धावांची गरज. हे समीकरण थोडंसं झाले सुपर रिक्वायर्ड विचार केला तर 7.87च्या सरासरीने आता फलंदाजी करावी लागेल. योगेश इलेव्हन टीम साठी हा सामना महत्वाचा होता. आमने प्रीमियर लीग 2025 हे 5वं पर्व ज्या ठिकाणी ही आमने प्रीमियर लीग गावाची प्रीमियर लीग सुरू आहे त्या मैदानाचं हे दृश्य ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून टिपले गेले. मैदानाच्या आजूबाजूला लॉजिस्टिक एरिया आणि हिरवगार वातावरण आणि या हिरवगार वातावरणाच्या अगदी मध्ये हे मैदान आणि तिथे ही प्रीमियर लीगचं 5वं पर्व रंगताना आपल्याला पाहायला मिळते. ग्रामीण टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण होते. या नवनवीन स्पर्धा मॅचेस तुम्हाला पाहायच्या असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा. कल्याण असेल, भिवंडी असेल, ठाणे जिल्ह्यातील दिग्गज मोठ्या स्पर्धा तुम्हाला टेलिकास्टच्या माध्यमातून पाहायला मिळते. त्याचे प्रोप्रायटर आहेत तेजेश भोईर. हे टेलिकास्ट पाहू शकतो. लॉजिस्टिक एरिया आहे आणि आमने गाव देखील दाखवलं गेले आणि त्याच्या बाजूला असलेले हे आमने मैदान आणि तिथे सध्या सुरू आहे आमने प्रीमियर लीग 2025 हे 5वं अद्भुत पर्व. खूपच सुंदर आयोजन, सुंदर दृश्य दाखवले गेले GTC.inच्या माध्यमातून. 18 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी 23 धावांची आवश्यकता आहे. मनोहर केने टीमचे कॅप्टन स्ट्राईक एंडवर 3रा ओव्हरचा पहिला चेंडू फ्लिक करण्याचा प्रयत्न. लेग स्टंपच्या दूरवरून हा चेंडू व्हाईटच्या रूपाने एक्स्ट्रा धाव देईल. एक्स्ट्राच्या मतीने टीमची धावसंख्या 18 वर जाऊन पोहोचले. मनोहर केने टीमचे कॅप्टन अजूनही खेळपट्टीवर आहेत म्हणजेच हे समीकरण पॉसिबल आहे. 40 धावा होऊ शकतात 5 ओव्हरमध्ये. सुरुवातीला 2 विकेट खेळल्यात परंतु मनोहर उडवले समोर परंतु क्षेत्ररक्षक आहे सरळ त्याच्या हातामध्ये. स्वतःचं बॉडी बॅलन्स संतुलित ठेवत असताना काय जबरदस्त झेल पाहायला मिळाला लॉंग ऑन मध्ये. गीतेश पावशेच्या माध्यमातून विकेटचं पतन. कॅप्टनची केली संपुष्टात.
खर्च करू नका. याच्यानंतर अजूनही 5 मॅचेस शिल्लक आहेत. 17 चेंडूचा किल शिल्लक आणि सामना जिंकण्यासाठी 22 धावांची गरज. 18 वर नुकतंच तिसरा गडी बाद झालेत की टीमचे कॅप्टन मनोहरकेने बाद झालेत. आता संघ थोडासा संकटामध्ये म्हणजेच 50-50 परिस्थितीमध्ये सध्या हा सामना सुरू आहे. नवीन फलंदाज 5व्या क्रमांकावर साहिल दलवी. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट ने फुल टॉस टोल वसूल केलाय. फुल टॉस चेंडूवर पाठवले काव कॉर्नर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धाव्यानिशी साहिल दलवीने आपले इनिंगला केलीये सुरुवात. रूप बदलवलं, चित्र स्पष्ट केलंय. 16 चेंडूमध्ये 16 धावांची गरज. अकुट्ट पॉन सेटला पुन्हा एकदा पुल करत असताना स्वर्गीय इंद्रा पाटील खेळाडू कक्षाला सलामी देत असताना हा येतोय दुसरा षटकार. पारसच्या विपक्षामध्ये साहिल दलवीचा हल्ला. 2 षटकार ठोकले. षटकारांची हॅट्रिक. साहिल दलवी या प्रीमियर लीग मध्ये पूर्ण करेल का? बुंद्यात होता, खोदून काढता आलं नाहीये. हा तिखट मारा पाहायला मिळाला. कमबॅक केलं गोलंदाज पारस पाटीलने. जबरदस्त प्रत्युत्तर दिलं गोलंदाजाने. ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. लेफ्ट हँड ओव्हर द विकेटने जात असताना अगदी यॉर्करचा मारा केला. सटीक यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर. बॅकफुटला जात असताना केल्याचा प्रयत्न. खूपच चांगलं टेलिकास्ट GTC.in च्या माध्यमातून. काय जबरदस्त टेलिकास्ट होते ग्रामीण टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून. यावेळेस सिंगल येते. सिंगलच्या मतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 32 वर आणि आता 8 धावांची गरज आहे. 13 चेंडूमध्ये समीकरण सोपं झाले. 2 षटकार ठोकले साहिल दलवीने आणि त्याच ठिकाणी मी उल्लेख केला होता की या मॅचचं चित्र आता साहिलने स्पष्ट करून दिले. सामना खुला झाले. 8 धावांची गरज. हेलिकॉप्टर स्टाईलने उडवण्याचा प्रयत्न. बॉटम बेस लागत असताना गलीमधून चेंडू जाईल. स्लिपमधून चेंडू जाईल डी झोनमध्ये. सिंगल येईल. ओव्हरची समाप्ती आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 33 वर 3 गडी बाद आणि फक्त 7 धावांची गरज. 12 चेंडूमध्ये ड्रिंक्स ब्रेक होईल. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून यूट्यूबवर सध्या ही स्पर्धा तुम्ही पाहू शकता. या स्पर्धेचं नाव आहे आमने प्रीमियर लीग 2025चं हे 5वं पर्व. ज्या ठिकाणी स्पर्धा सुरू आहे ते मैदान दाखवले गेले. आमने गावाच्या अगदी शेजारी हे आमनेकरांचं ग्रामस्थ मंडळ आमनेकरांचं हे मैदान आहे. या ठिकाणी क्रिकेटचा कुंभमेळा. गावाची प्रीमियर लीग तुम्ही पाहताय. आजूबाजूला लॉजिस्टिक एरिया आहे. हिरवगार वातावरण आणि या निसर्गाच्या खुशीमध्ये आणि लॉजिस्टिक परिसरामध्ये असलेले मैदानाने या ठिकाणी हा क्रिकेटचा कुंभमेळा. यावेळी समोर लॉफ करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग झालंय. क्षेत्ररक्षक पोहोचले चेंडूच्या खाली. कॉलिंग नव्हती. 3 क्षेत्ररक्षक एकत्र आलेत परंतु त्या 3 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये चेंडू जमिनीला अदलला. त्या दरम्यान धावा जोडल्या गेल्या 2 आणि आता सामना खुला झाले. फक्त 5 धावांची गरज. 11 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या सामन्यामध्ये पकड निर्माण केली आहे ती लक्ष्मण स्पोर्ट टीमने. लोअर होता. फुल टॉस ऑन सेटला स्विंग करून दिला. पाठवला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार ठोकला आणि सामना संपवला. फलंदाज साहिल दलवीने. या इनिंग मध्ये साहिल दलवीने 3 षटकार ठोकलेत. 22 धावांची खेळी त्यांनी साकारली. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली साहिल दलवीच्या माध्यमातून. अभिनंदन टीम लक्ष्मण स्पोर्ट
7 विकेटने लक्ष्मण स्पोर्ट्स संघाने हा सामना जिंकला आणि ते पराभवाच्या छायामध्ये जावं लागले ते योगेश इलेव्हन टीमला.